नमस्कार, मी श्रुती कुलकर्णी. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बातमीपत्रात प्रथम एक नजर ठळक बातम्यांवर. काँग्रेस नेते राहुल गांधींचे भाजपसह मोदींवर गंभीर आरोप. एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असल्याची केली टीका. काँग्रेसची सत्ता आल्यास गरिबांच्या बँक खात्यावर 1 लाख देण्याची केली घोषणा. राहुल गांधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला तोफ धडाडणार. राहुल गांधींच्या आरोपासह टीकेला मोदी काय प्रत्युत्तर देणार याकडे लागले सर्वांचे लक्ष. कोठे परिवारात उभी फूट पडल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण. फडणवीसांनी पालकत्व स्वीकारल्याने आमदार राम सातपुतेंना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा देवेंद्र कोठेंनी केला निर्धार. आणि शस्त्रांनिशी दहशत माजविणारा मुकेश बोधीवाले अखेर स्थानबद्ध. शहर पोलिसांनी येरवड्यात केली रवानगी. बातमीपत्रात इथे वेळ झाली आहे सविस्तर बातम्यांची. पंतप्रधान मोदी यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचविण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोलापूर दौऱ्यावर आले असता केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरएसएस आणि भाजपापासून संविधानाला धोका आहे. पंतप्रधान यांचे संविधानावर आक्रमण झाले आहे. त्यामुळे इंडिया आघाडी संविधान वाचवण्यासाठी तर एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला. सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचारासाठी बुधवारी सोलापुरातील मरियाई चौकातील महापालिकेच्या मैदानावर आयोजित जाहीर सभेत राहुल गांधी बोलत होते. दरम्यान राहुल गांधी यांनी आणखी बोलताना संविधान हे गरीब आणि दीनदलितांसाठी मोठे हत्यार आहे. हे हत्यार उद्ध्वस्त करण्याचे काम भाजप करत आहे, असा आरोपही केला. देशात 22 लोकांकडे 70 कोटी धन आहे. 22 लोकांसाठी नोटाबंदी, किसान सन्मान योजना केली. देशातील गरीब आणि शेतकऱ्यांचे 1 रुपयाही कमी केलेला नाही. मोदींनी गरिबांचा 1 रुपया कमी केलेला नाही. काँग्रेस महालक्ष्मी योजना आणणार आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ही निवडणूक आहे. इंडिया आघाडी सरकार आल्यावर गरीब कुटुंबांची यादी बनवून आणि दरवर्षी गरिबांच्या बँक खात्यावर 1 लाख रुपये टाकणार असल्याची ग्वाही दिली. नरेंद्र मोदींनी अनेकांना करोडपती बनवले. आम्ही लखपती बनवणार आहोत. मोदींनी देशातील 22 करोडपतींना मदत केली आणि गरिबांना वाऱ्यावर सोडले. मोदींनी गरिबांचे कर्ज माफ केले नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. देशातील युवकांना रोजगार देण्याच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली आणि त्रास दिला. 45 वर्षात सर्वाधिक बेरोजगारी आज भारतात आहे. आशा आणि अंगणवाडी सेविकांचे मानधन दुप्पट केले जाईल, असे आश्वासन गांधी यांनी यावेळी दिले. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत, मात्र एनडीए सरकार शेतकऱ्यांची कर्जे माफ करणार आहे. धनदांडग्यांची कर्जे पंतप्रधान नरेंद्र मोदी माफ करतात, तर शेतकऱ्यांची सुद्धा कर्जमाफी झाली पाहिजे. शेतकऱ्यांसाठी एक आयोग स्थापन करणार. नवा आयोग शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी काम करणार. कर्जमाफीची गरज असेल तेव्हा आयोग अहवाल देणार. आमचं सरकार आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. देशातील कोणत्याही कंपनीमध्ये दलित, आदिवासी आणि गरीब नाही, तरी सुद्धा कोट्यवधीची कर्जे यांना माफ केली जातात. त्यामुळे मोदी सरकार गरिबांचे नाही तर अदानी अंबानी यांच्यासाठी सत्तेवर आले आहे. त्यांना या निवडणुकीतून हद्दपार केले पाहिजे, तरच देश सुरक्षित राहील आणि गरिबी हटण्यासाठी मदत होईल, असे राहुल गांधी यावेळी बोलताना म्हणाले. ये जो चुनाव है ये संविधान और लोकतंत्र को बचाने का चुनाव है. पहली बार किसी भी राजनीतिक पार्टी ने हिंदुस्तान के इतिहास में पहली बार संविधान पर आक्रमण किया है और संविधान को खत्म करने की कोशिश कर रहे हैं. तो एक तरफ इंडिया गठबंधन जो संविधान की रक्षा कर रहा है और लोकतंत्र की रक्षा कर रहा है,
और दूसरी तरफ नरेंद्र मोदी, आरएसएस और बीजेपी जो संविधान को, लोकतंत्र को खत्म करने की कोशिश कर रहे हैं। तो ये इनका लक्ष्य है। इनके मेंबर ऑफ पार्लियामेंट ने कहा कि अगर हम चुनाव जीतेंगे तो हम संविधान को बदल देंगे। मैं महाराष्ट्र को, बाकी देश को मैसेज देना चाहता हूं कि हमारे संविधान को कोई भी, दुनिया में कोई भी शक्ति नहीं बदल सकती है। पता नहीं इन लोगों ने अपने आप को क्या समझ रखा है। संविधान हिंदुस्तान की आवाज है, गरीबों की आवाज है, पिछड़ों की, दलितों की, आदिवासियों की आवाज है। इसको कोई नहीं बदल सकता, कोई शक्ति इसको बदल नहीं सकती। हम देखेंगे ये संविधान कैसे बदला जाता है। यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सोलापूर लोकसभेच्या उमेदवार प्रणिती शिंदे, माजी आमदार आडम मास्तर, दिलीप माने, धर्मराज काळादी, वंचितचे राहुल गायकवाड, माजी महापौर महेश कोठे यांच्यासह इंडिया आघाडीचे नेते, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सोलापूर शहरात 29 एप्रिल रोजी नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली असून मोदी यांच्या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे। देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे। राजकीय पक्षांकडून प्रचार केला जात आहे। विविध ठिकाणी जाहीर सभा होत आहेत। देशात एकूण 60 टप्प्यात मतदान होणार आहे। दरम्यान सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी अलीकडे उमेदवारी अर्ज दाखल केला। सोलापूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने आता प्रचारात रंगत आली आहे। दरम्यान सातपुते यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात जाहीर सभा होणार आहे। मोदी यांची जाहीर सभा 29 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सोलापुरातील होम मैदानावर होणार असल्याचे सांगण्यात येत आहे। राहुल गांधी यांच्या सभेनंतर नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा होणार असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिले आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र कोठेंचे पालकत्व स्वीकारल्याने आमदार राम सातपुते यांना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा निर्धार देवेंद्र कोठे यांनी बोलून दाखवला आहे। सोलापूर शहराचे माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांच्या पुढील राजकीय प्रवासाचे पालकत्व मी घेत असून त्यांच्या पुढील सकारात्मक राजकारणाची जबाबदारी माझी असेल। देवेंद्र कोठे यांनी लोकसभा निवडणुकीत पूर्ण ताकदीने भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्या प्रचारात सक्रिय व्हावे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। बुधवारी सकाळी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांनी भेट घेतली। यावेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती। भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे म्हणाले, देवेंद्र कोठे हे सोलापूरच्या राजकारणातील आश्वासक नेते आहेत। विकासाची जाण असलेले, जनमानसात लोकप्रिय असलेले आणि उत्तम संघटक असलेले देवेंद्र कोठे यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतल्यामुळे भाजपचे आणखी एक पाऊल पुढे पडले आहे। आगामी काळात सोलापुरातील अनेक नेते भाजप आणि महायुती सोबत येणार आहेत। माजी नगरसेवक देवेंद्र कोठे यांचा भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांना सर्व स्तरातून मिळत असलेल्या कामाची पावतीच आहे। माजी नगरसेवक देवेंद्र कोठे म्हणाले, माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्या पुढील सकारात्मक राजकीय प्रवासाची जबाबदारी आणि पालकत्व घेतले आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासाभिमुख राजकारणाने प्रेरित होऊन आम्ही भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पूर्ण ताकदीनिशी पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या कार्यावर विश्वास ठेवून मी आज त्यांना या ठिकाणी भेटण्यासाठी आलो होतो। माझे आजोबा स्वर्गीय विष्णुपंत तात्यासाहेब कोठे यांचं सोलापूर शहरातील राजकारणात, समाजकारणात मागच्या 40 वर्षापासून योगदान आहे। याची सर्व वस्तुस्थिती कल्पना साहेबांना होती। साहेबांकडून मला भेटीला बोलवलं होतं। आज त्यांची मी भेट घेतली। शहरातल्या सर्व राजकीय परिस्थितीवरती चर्चा झाली आणि साहेबांनी मला शब्द दिला आहे की मी पूर्ण ताकदीने तुमच्यासोबत उभा राहणार आहे आणि तुमचं पालकत्व मी स्वीकार करतोय। तुम्ही निश्चितपणे जोमाने काम करण्याचं आश्वासन साहेबांनी दिल्यामुळं त्यांच्या कार्यपद्धतीवर, त्यांच्या विचारावर मी प्रभावित होऊन त्यांच्यावर विश्वास ठेवून आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला।
देशाचं नेतृत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब करत असल्यामुळं समस्त देशवासियांची भावना आहे की देशात पुन्हा मोदीजींचं तिसरी बार सरकार आलं पाहिजे. राज्यात देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी ज्या पद्धतीने कार्याचं झपाटं लावलं आहे त्यामुळे निश्चितच शहरातलं पश्चिम भाग असेल, पूर्व भाग असेल, इथल्या नागरिकांचं कौल या दोन नेतृत्वांवरती विश्वास ठेवून पूर्णपणे हा शहराचा रिझल्ट हा भारतीय जनता पार्टीच्या मागे असेल अशी मला खात्री वाटते. या प्रसंगी भाजपचे शहर उपाध्यक्ष जय साळुंखे, रमेश यन्नम आदी उपस्थित होते. दरम्यान देवेंद्र कोठे यांच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयामुळे भाजपची ताकद वाढली आहे. लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार देवेंद्र कोठे यांनी केल्यामुळे शहर मध्य आणि शहर उत्तर मतदारसंघातून भाजपला मिळणाऱ्या मताधिक्यात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. माननीय देवेंद्रजी कोठे जे 2 वेळा नगरसेवक आहे. एक सोलापूरमध्ये कोठे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्थ आहे. गेले 40 वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन माननीय तात्या कोठे जी करत होते. त्यांचे नातू देवेंद्रजी कोठे 2 वेळा नगरसेवक आहे. ते आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यामुळं निश्चितपणे भारतीय जनता पार्टीची एक ताकद वाढलेली आहे आणि येणाऱ्या काळात निश्चितपणे लोकसभेच्या सीटवर याचा निश्चितपणे परिणाम होणार आहे आणि एक चांगली ताकद आमच्याबरोबर आल्यामुळं भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आणि फडणवीस साहेबांनी पूर्णपणे ताकद देण्याचं आम्हाला आश्वासित केलेलं आहे. देवेंद्रजी कोठे यांना निश्चितपणाने याचा उपयोग पाहिजे. पांडुरंग परिवार भक्कमपणे आमदार राम सातपुते यांच्या पाठीशी उभा आहे असे प्रतिपादन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. मंगळवेढा तालुक्यातील पांडुरंग परिवाराच्या कार्यकर्ता विचार विनिमय बैठकीत आमदार प्रशांत परिचारक यांनी प्रतिपादन केले. प्रारंभी पांडुरंग परिवारातर्फे आमदार राम सातपुते यांचा सत्कार करण्यात आला. माजी आमदार प्रशांत परिचारक म्हणाले, संपूर्ण पांडुरंग परिवार भाजप आणि महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते यांच्यासोबत आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमदार राम सातपुते यांचा विजय निश्चित आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये रस्ते, पाणी पुरवठा अशा अनेक बाबतीत मोठ्या प्रमाणावर कामे झाली आहेत. गावागावात अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या आहेत. आपल्या सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सक्षम पर्याय आहेत. त्यामुळे देशभराचे सर्वमान्य नेतृत्व असलेल्या नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शिलेदाराला राम सातपुते यांना मोठ्या संख्येने विजयी करा असे आवाहन माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी केले. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग परिवारातर्फे सोलापूर जिल्ह्यातून एक कमळ दिल्लीला पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केला. भाजप महायुतीचे उमेदवार आमदार राम सातपुते म्हणाले, सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मी सदैव प्रयत्नशील असणार आहे. आगामी काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये सोलापूर जिल्ह्यातील विकास कामे पूर्ण करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील विकसित राष्ट्रासाठी तसेच सोलापूरच्या विकासासाठी आपले बहुमूल्य मत महायुतीच्या उमेदवारालाच द्यावे असे आवाहनही आमदार राम सातपुते यांनी केले. या प्रसंगी चेअरमन समाजी शिवानंद पाटील, बाबासाहेब पाटील, रामकृष्ण नागणे, युनुस शेख, नंदकुमार हावनाळे, सुदेश जोशी, काशीनाथ पाटील, भारत पाटील, सुधीर करंदीकर, शिवाजी घोडके, जगन्नाथ कोकरे, नामदेव जानकर आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. सियावर रामचंद्र की जय, जय श्रीराम, जय बजरंग बलीच्या गगनभेदी नाऱ्याने श्री हनुमान जयंती निमित्त शहरातील अशोक चौक, 70 फूट साईबाबा चौक परिसरात लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली. संकटमोचन रामदूत श्री हनुमान जयंती निमित्त शहरातील अशोक चौक, 70 फूट साईबाबा चौक, मस्तान हॉटेल परिसरात आकर्षक आणि लक्षवेधी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी सारा परिसर सियावर रामचंद्र की जय, प्रभू श्री हनुमान की जय, जय श्रीराम, जय बजरंग या गगनभेदी जयघोषात मिरवणूक मार्गस्थ झाली. टॉल्बीच्या दणदणाटात आणि आकर्षक लाईट शोच्या माध्यमातून हनुमान जयंतीची मिरवणूक लक्ष वेधून घेत होती. शहरातील विविध श्री हनुमान जन्मोत्सव मंडळाच्या वतीने बग्गीमध्ये विराजमान केलेले श्री हनुमान यांचे आकर्षक मूर्ती आणि प्रतिमा लोभस भासत होती. तसेच मोठ्या स्वरूपात विक्राळ रूप घेतलेले श्री हनुमान देखील यावेळी प्रमुख आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले होते. हनुमान आणि रामगीतांवर तरुणाईने ठेका धरला. तसेच साईबाबा चौक आणि बोल्ली मंगल कार्यालय परिसरात स्टँडिंग शोच्या माध्यमातून मिरवणुकीस रंगत आणण्यात आली. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
सोलापुरातील एक देवेंद्र मुंबईतील दुसऱ्या देवेंद्रकडे गेला असून कोठे परिवारात उभी फूट पडल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आल्याचे दिसून येत आहे. सोलापूर लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोमात आलेला असतानाच भाजपने एक मोठा धक्का दिला आहे. काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराच्या गोठ्यात सक्रिय सहभागी असलेले माजी महापौर महेश कोठे यांच्या घरातील सदस्य देवेंद्र कोठे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पालकत्व स्वीकारल्याने भाजपात जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे देवेंद्र कोठे यांनी म्हटले आहे. बुधवारी सकाळीच मुंबईहून ही बातमी धडकताच उत्तर शहर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा उत्साह वाढला आहे. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर विधानसभा मतदारसंघात लोकसभेची मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे. गेल्या वेळेस या मतदारसंघातून 25,000 लीड दिले. आता याहून आमची मोठी तयारी आहे असे म्हणत देशमुख यांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. दरम्यान मालकांनी कोठे यांच्या घरातच आता उभी फूट पडल्याचे दिसत आहे. महेश कोठे यांच्या पुतण्याने काकाची साथ सोडली असून एक देवेंद्र दुसऱ्या देवेंद्रकडे गेल्याने भविष्यात विधानसभा डोळ्यासमोर ठेवून कार्य करणाऱ्या अण्णांना निवडणूक जड जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. कारण त्यांच्या जोडीला आता उपमुख्यमंत्री अजित पवार गट, राष्ट्रवादीचे संतोष पवार, दिलीप कोल्हे, विजू प्रधाने, आनंद चंदनशिवे यांची मोठी मदत होत आहे. या मतदारसंघात आणखी मोठे धक्के बसतील असे सांगितले जात आहे. माननीय देवेंद्रजी कोटे जे 2 वेळा नगरसेवक आहे. एक सोलापूरमध्ये कोटे कुटुंबियाचं फार मोठं प्रस्थ आहे. गेले 40 वर्ष झालं सुशीलकुमार शिंदे यांचं सर्व कॅम्पेन माननीय तात्या कोटेजी करत होते. त्यांचे नातू देवेंद्रजी कोटे 2 वेळा नगरसेवक आहे. भाजपला मतांची किंमत राहिलेली नाही अशी सडकून टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी अक्कलकोट तालुक्यातील गावभेट दौऱ्यात केली आहे. भाजपला तुमच्या मतांची किंमत राहिलेली नाही. सोलापूरच्या भाजप खासदारांनी फक्त सत्तेची मजा घेतली. तुम्ही त्यांना खासदार केले, मात्र तुम्हाला त्यांचा काहीही उपयोग झालेला नाही. त्यांनी तुमच्याकडून किमती मतदान घेतले, परंतु त्यांना आता तुमची आणि तुमच्या मतदानाची किंमत राहिलेली नाही अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक प्रचाराचा वेग आता वाढू लागला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या सध्या गावभेटी दौरे करत आहेत. भेटी दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील निमगाव, बनसगोळ, भोसगा, तोरणी, संगोगी, हालहली, बिंजगेर गावभेट दौरा केला. यावेळी त्यांनी भाजप सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात सडकून टीका केली. जेव्हा जेव्हा सोलापूर अडचणीत आहे त्यावेळी मी विधानसभेत आवाज उठवला आहे असे यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितले. यावेळी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, माजी कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, शरद पवार, राष्ट्रवादी तालुका प्रमुख बंदेरावाज कोरबू, काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष अशफाक बळोरगी, माजी सभापती प्रथमेश म्हेत्रे, निमगावचे माजी सरपंच मोहम्मद पठाण, बसवराज नागणसुरे, हुसेनी शेख, अण्णाराव करवीर, संजय भरकेरी आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. पण तुम्हाला काय मिळालं? आणि दोन्ही खासदार सोलापूरचे आणि अक्कलकोटचे, बरोबर का नाही? तुम्ही त्यांना ओळखत नव्हता, त्यांचं काही काम नव्हतं, त्यांचा अनुभव नव्हता, तरी तुम्ही त्यांना मतदान केलं. किती मोठ्या मनाचे तुम्ही. एकदा नाही दोनदा केलं, पण त्यांनी खासदारकी वाया घालवली ना. त्यांनी सत्ताधारी पक्षाचं खासदार बनणं किती काय करू शकले असते. हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी, रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात 60 ठिकाणी सामूहिक गदा पूजन करण्यात आले. संकटमोचक रामदूत श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने गदापूजनाच्या माध्यमातून हिंदूमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे या उद्देशाने हिंदू जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात 60 ठिकाणी सामुदायिक गदापूजन करण्यात आले. यावेळी शंखनादाने कार्यक्रमाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, गदापूजन विधी, श्री हनुमानाची आरती, मारुती स्तोत्र, श्री हनुमान चालिसा तसेच श्री हनुमते नमः हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच धर्म संस्थापनेसाठी मारुतीरायांचे गुण कसे आत्मसात करावे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली. या कार्यक्रमांना विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने युवा वर्ग उपस्थित होता. दरम्यान अयोध्येत 500 वर्षांनंतर एकदा श्रीरामलल्ला विराजमान झाले आहेत. अशावेळी पुन्हा एकदा रामराज्याच्या स्थापनेसाठी आपल्याला मारुती रायांप्रमाणेच भक्तीची आणि शौर्याची आवश्यकता आहे. हाच उद्देश ठेवून
श्री हनुमान जयंतीच्या दिवशी सर्वत्र गदापूजनाचे आयोजन केल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे राजन बुणगे यांनी दिली. मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वे विभागात रेल्वे अधिकाऱ्यांच्या विशेष पाहणीतून प्रवाशांच्या सेवांची पूर्तता करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस सुरू असून शाळकरी मुलांच्या परीक्षा संपून त्यांना सुट्ट्या लागल्या आहेत. लग्नसराई आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या यामुळे नागरिक बाहेर फिरायला जाणे पसंत करत आहेत. प्रवासासाठी सर्वसामान्यांची पहिली पसंत म्हणून रेल्वे आहे. त्यामुळे सोलापूर विभागातून धावणाऱ्या सर्व पॅसेंजर मेल एक्सप्रेस, सुपरफास्ट मेल एक्सप्रेस आणि विशेष एक्सप्रेस गाड्या हाऊसफुल चालत आहेत. प्रवाशांच्या सेवेत अधिक सुविधा आणण्याच्या हेतूने रेल्वे बोर्ड मुख्यालय आणि विभागीय कार्यालयाने अनेक प्रवाशांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्याचाच महत्वाचा भाग म्हणून प्रवाशांना वेळेवर आणि जागेवर उत्तम दर्जाचे जेवणाचे म्हणजेच जन आहाराचे नियोजन केले आहे. त्यामध्ये प्रवाशांसाठी अत्यंत माफक दरात जेवण उपलब्ध करून दिले आहे. 20 रुपयात किफायती भोजन, 50 रुपयात कॉम्बो भोजन, नाश्ता यांचा समावेश आहे. विभागातील अनेक रेल्वे स्थानकांवर मोफत थंड पाण्याचे वाटप सुद्धा रेल्वे प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक जनरल डब्याच्या ठिकाणी थंड पाण्याच्या जारचे स्टॉल अस्थायी स्वरूपात लावले आहेत. त्यामुळे प्रवाशांची प्लॅटफॉर्मवर पाण्याची शोधाशोध थांबली आहे. सोलापूर विभागात सर्व रेल्वे स्थानकांवर स्वच्छतेवर विशेष लक्ष दिले जात आहे. सर्व रेल्वे स्थानकावरील पिण्याच्या पाण्याचे नळ, प्लॅटफॉर्म, रेल्वे ट्रॅक, शौचालय, सर्व खानपानाचे स्टॉल, ट्रेनमधील स्वच्छता यांची सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक सुदर्शन देशपांडे आणि कल्पना बनसोडे यांच्याकडून रेल्वे स्थानकाचे निरीक्षण करण्यात आले. प्रवाशांची गर्दी बघता त्यांना ट्रेनमध्ये बसण्याची व्यवस्था ही रेल्वे सुरक्षा दल आणि तिकीट निरीक्षक स्टाफ यांनी केल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. शस्त्रानिशी दहशत माजविणारा मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले यास MPDA अन्वये स्थानबद्ध करून येरवड्यात रवानगी करण्यात आली आहे. सोलापूर शहरातील सदर बाजार व विजापूर नाका पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले वय 39 हा मागील काही वर्षांपासून सातत्याने घातक शस्त्राचा वापर करून परिसरात दहशत माजवत होता. त्याच्या विरुद्ध गंभीर स्वरूपाचे 6 गुन्हे पोलीस आयुक्तालय हद्दीत दाखल आहेत. त्याच्या विरुद्ध MPDA अन्वये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. बेडरपूर लोधी गल्लीतील रहिवासी मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले हा घातक शस्त्रानिशी गैरकायद्याची मंडळी जमवणे, दगडफेक करणे, खंडणी मागणे, जबरी चोरी, इच्छापूर्वक दुखापत करणे, घराविषयक आगळीक करणे, घरफोडी, खुनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, हयगईने मानवी जीवनास धोका पोहोचवणे, घातक शस्त्रांनी धमकावणे यांसारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीने अवैध आर्थिक फायदा मिळवण्यासाठी करत आला आहे. त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली आहे. मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले याच्या गुन्हेगारी कृत्यामुळे त्याची सोलापूर शहरातील व्यापारी व सामान्य नागरिकांमध्ये दहशत असून त्याच्या विरुद्ध सामान्य नागरिक उघडपणे पोलिसांना माहिती देत नाहीत, असं पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान मुकेश उर्फ मुक्या किसनसिंग बोधीवाले यास त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्यासाठी सन 2023 मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. त्यानंतरही त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशी गुन्हेगारी कृत्ये चालू ठेवली. त्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कृत्यास वेळीच प्रतिबंध करण्यासाठी पोलीस आयुक्त M. राजकुमार यांनी सोमवारी 22 एप्रिल रोजी त्याच्या विरुद्ध MPDA अधिनियम 1981 चे कलम 3 अन्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्यास मंगळवारी स्थानबद्ध आदेशाची बजावणी करून येरवडा कारागृह पुणे येथे दाखल करण्यात आले. सदरची कारवाई पोलीस आयुक्त M. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त गुन्हे डॉ. दीपाली काळे, पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 2 अजय परमार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे सुनील दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदर बाजार पोलीस ठाणे अजित लकडे, पोलीस उपनिरीक्षक विशेंद्र सिंग बायस गुन्हे शाखा, MPDA पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुदीप शिंदे, पोलीस शिपाई अक्षय जाधव, पोलीस शिपाई विशाल नवले यांनी पार पाडली. वाशी व परिसरातील गोलेगाव, पारडी, तांदुळवाडी, जवळका, शेंडी या पारगाव सर्कलमधील गावांमध्ये जोरदार वादळ आणि पावसाने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशी व परिसरातील गोलेगाव, पारडी, तांदुळवाडी, जवळका, शेंडी,
पारगाव सर्कल यामधील गावात शनिवारी जोरदार वादळाने तसेच रविवारी पाऊस आणि पुन्हा जोराच्या वादळाने आंब्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंब्याच्या झाडाखाली कैऱ्यांचा ढीग पडलेला दिसून येत आहे. तांदूळवाडीतील प्रशांत कुलकर्णी यांच्या शेतातील आंब्याची 1100 झाडे असून त्यांना मोठ्या प्रमाणात आंबे लागले होते, परंतु शनिवारी व रविवारी झालेल्या जोरदार वादळाने आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून प्रत्येक झाडाखाली कैऱ्यांचा ढीग पडलेला दिसून येत असून कुलकर्णी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सदरील पडलेल्या फळांचा पंचनामा करावा म्हणून तलाठी यांना विनंती केली असता त्यांनी सुट्टी असल्यामुळे येण्यास नकार दिला. त्यामुळे कुलकर्णी यांना नाईलाजाने गप्प बसावे लागले. एकंदरीत फार मोठे त्यांचे नुकसान झाले आहे. अर्चना पाटील यांचा प्रचार घरोघरी जाऊन वाशी महिलांकडून करण्यात येत आहे. उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना व मित्रपक्षाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना राणा जगजितसिंह पाटील यांचे घड्याळ चिन्ह आहे. त्या घड्याळ चिन्हाचा प्रचार वाशी येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्या, वाशीच्या नगराध्यक्ष विजयाताई गायकवाड, नगरसेविका वंदना कवडे, वॉर्ड क्रमांक 2 तसेच वॉर्ड क्रमांक 1च्या नगरसेविका स्मिता गायकवाड, वाशी तालुका महिला आघाडी अध्यक्षा त्रिशला देशमुख, शहराध्यक्षा प्राजक्ता जगताप, मंगल शेरकर, प्रीती माने, धाराशिव येथून आलेल्या नयना वाघ, तेजस्विनी पाटील व वर्षा बोंदर यांनी लक्ष्मी रोड, ब्राह्मण गली, शिवाजीनगर आदी भागातील घरोघरी जाऊन अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळ चिन्हावरील बटन दाबून मोठ्या फरकाने निवडून द्यावे व फिर एक बार मोदी सरकारसाठी सहकार्य करावे अशी विनंती केली. अर्चनाताई पाटील यांच्या कार्याचा आढावा तसेच सामाजिक कार्य याविषयी पत्रिका देऊन प्रत्येक महिलांना पटवून दिले. घड्याळ चिन्हावर मतदान करून मोठ्या प्रचंड मताने विजयी करावे असे आवाहन केले. त्यांच्या या प्रचार फेरीमुळे महिला मतदारांकडून त्यांचे स्वागत केले जात होते व त्यांना आश्वासन दिले जात होते. एकंदरीत महिलांच्या त्यांना मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार महादेवराव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा असे आवाहन माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना परभणीकरांनी प्रचंड बहुमताने निवडून द्यावे व त्याद्वारे माझाही आवाज बुलंद करावा असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. जानकर यांच्या प्रचारार्थ मंगळवारी जिंतुरात आयोजित केलेल्या महायुतीच्या नेते मंडळींसह कार्यकर्त्यांच्या संयुक्त बैठकीप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी आयोजक आमदार मेघना साकुरे बोर्डीकर, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर, महादेवराव चव्हाण, गणेशराव हाके, देवीदास राठोड, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, भागवत बाजगिरे, विनोद राठोड आदी उपस्थित होते. मुंडे यांनी आपल्या भाषणातून जानकर यांचे मुक्तकंठाने कौतुक केले. जानकर म्हणजे अत्यंत गरीब माणूस. घरास पाठ दाखवल्यानंतर या माणसाने परत घर पाहिले नाही. समाज हाच परिवार मानला. समाजाच्या हिताच्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केले, लढे दिले, संघर्ष केला असे नमूद करतेवेळी जानकर यांच्यासारख्या गरीब माणसाने, चळवळीतल्या व्यक्तीने संसदेत आलेच पाहिजे, तरच गोरगरिबांचा आवाज संसदेत आणखीन बुलंद होईल. आपल्याप्रमाणे तेही संसदेत पोहोचणे गरजेचे आहे. जानकर यांच्या विजयाने आपलाही आवाज बुलंद होणार आहे असे स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भक्कम समर्थन, साथ देण्याकरता प्रत्येक मत गरजेचे आहे. त्यामुळे परभणीकरांनी आपले मत वाया घालवता कामा नये. स्वतःसह इतरांचे सुद्धा अधिकाधिक मतदान महायुतीच्या पारड्यात पाडावे या दृष्टीने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असेही आवाहन करत मुंडे यांनी पंतप्रधानांच्या सभेनेच जानकर यांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाला आहे, परंतु कार्यकर्त्यांनी येत्या 2-4 दिवसात अत्यंत नेटाने, जिद्दीने प्रत्येक बूथ सांभाळून अधिकाधिक मतदानासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी अशी अपेक्षा मुंडे यांनी व्यक्त केली. पुलाखालून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहिले आहे. राजकीय चित्र पूर्णतः बदलले आहे, परंतु कार्यकर्त्यांनी या मतदारसंघातून निश्चितच परिवर्तनाची लाट आणणे गरजेचे आहे. त्याशिवाय या मतदारसंघाच्या खुंटलेल्या विकासास दिशा मिळणार नाही असेही त्या म्हणाल्या. स्वतःची अडचण, स्वतःचे दुःख, स्वतःच्या वेदना दूर ठेवून ठिकठिकाणी सभांना धावून जात आहोत. कैलासवासी गोपीनाथराव मुंडे यांचा तो गुण आपल्या अंगी आला आहे. समाजहित हेच ध्येय, समाज विकास व समाजाचे परिवर्तन हीच संधी प्रत्येकाने साधली पाहिजे असेही त्या म्हणाल्या. दरम्यान आमदार साकोरे यांनी आपल्या प्रास्ताविकातून या मतदारसंघात जानकर यांचा विजय निश्चित आहे. जिंतूर सेलूतून 90% मतदान जानकर यांच्या पारड्यात जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली. बातमीपत्रात शेवटी पुन्हा एक नजर ठळक बातम्यांवर.
काँग्रेस नेते राहुल गांधींचे भाजपसह मोदींवर गंभीर आरोप। एनडीए संविधान बदलण्यासाठी सत्तेत येण्याचा प्रयत्न करत असल्याची केली टीका। काँग्रेसची सत्ता आल्यास गरिबांच्या बँक खात्यावर 1 लाख देण्याची केली घोषणा। राहुल गांधींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची 29 एप्रिलला तोफ धडाडणार। राहुल गांधींच्या आरोपासह टीकेला मोदी काय प्रत्युत्तर देणार याकडे लागले सर्वांचे लक्ष। कोठे परिवारात उभी फूट पडल्याने शहराच्या राजकीय वर्तुळात आले चर्चेला उधाण। फडणवीसांनी पालकत्व स्वीकारल्याने आमदार राम सातपुतेंना भरघोस मतांनी निवडून आणण्याचा देवेंद्र कोठेंनी केला निर्धार। आणि शस्त्रांनिशी दहशत माजविणारा मुकेश बोधीवाले अखेर स्थानबद्ध। शहर पोलिसांनी येरवड्यात केली रवानगी। या बातम्यांसह इथेच थांबतो आहोत। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत ताज्या घटना घडामोडींसाठी पाहत रहा सत्याचा अचूक वेध वृत्तवेध। नमस्कार।